सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार यांनी आवाज उठवला नसता काय कारवाई? आजचा प्रश्न हा अतिशय गंभीर असा प्रश्न आहे आणि म्हणून मी विनंती करते की वीट भट्टीवर काम करणारी एक आमची सविता विनोद रावते, भिवंडी तालुक्यातल्या मैंदे बिस्पाडा, आरोग्य व्यवस्थेच्या अत्यंत बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणामुळे तिला तिचं बाळ गमवावं लागलंय. मी विषय डेव्हलप नाही करत आहे, पण जे फॅक्ट आहे ते तुमच्या समोर मांडते. ते कृपया आपण बेल नाही वाजवली तर मला आणखीन चांगल्या पद्धतीने मांडता येईल. सभापती महोदय, 8 महिन्याची ही गरोदर बाई गोंदाडे नावाच्या गावामध्ये वीटभट्टीवरती त्या ठिकाणी काम करत होती आणि या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये आरोग्य यंत्रणेकडनं कुठलीही योग्य काळजी आणि तपासणी घेण्यात आलेली नाही. मी उत्तरं वाचली आहेत, पण ती उत्तरं खोटी आहेत हेही मला सांगायचंय. कारण या गर्भवती मातेची आवश्यक असलेली ANC ही झालीच नाही. हे माझ्या हातामध्ये मातृत्व कार्ड आहे, हे आहे सविता विनोद रावतेचं. याच्यामध्ये मी तुमच्याकडे पाठवते सभापती महोदय. यामध्ये लिहिले पोटाची तपासणी, फेटल डॉपलर मशीन आपल्याकडे आहे, ज्याच्यामधून बाळाच्या हृदयाचे ठोके PV चेक केलं जातं. सभापती महोदय, एकही नोंद याच्यावरती नाही आहे. त्याच्यानंतर गोंदाडे इथे नाही, त्याच्यानंतर अजून आहे पहिली भेट त्यांनी लिहिली आहे 17/11/25. BP चेक करणं साधी गोष्ट आहे, ती या ठिकाणी केलेली नाहीये. याच्या बरोबरीने ही बाई जी गोंदाडे इथे वीटभट्टीवर काम करत होती, सभापती महोदय, यांचं PHC लागतं दाभाड, जे गोंदाडे पासून 7 किलोमीटरवर आहे. जर तुम्ही चालत जायचा प्रयत्न केला तर पाऊण तास कुठेच गेला नाही. आणि ती जी काम करते गोंदाडे पासून पाचसापूर जे उपकेंद्र आहे ते 2.5 किलोमीटरवर आहे. मला हे सांगायचंय की पाचसापूर उपकेंद्र जवळ असल्याने ही महिला एकदा पाचसापूरला गेली होती, ही कधीही दाभाडला गेली नव्हती. दाभाडला ती गेली होती सोनोग्राफी करण्यासाठी चिठ्ठी आणायला, पण त्याही वेळेला तिला काहीतरी थातूर मातूर उत्तर दिलं आणि तिला पळवून लावलं. सभापती महोदय, यामध्ये या मातृत्व कार्डवरती मी आपल्याकडे पाठवते, आपणही बघा, 16 मार्च आणि 20 एप्रिल रोजीच्या नोंदी लिहिलेल्या आहेत. सभापती महोदय, घाईने एकाच पेनने हे लिहिलं गेलंय, हे कोणीही तुम्हाला सांगू शकेल. या संपूर्ण गर्भधारणेच्या दरम्यान सोनोग्राफी ज्या वेळेला ती करायला गेली त्यावेळेला तिला नवऱ्याचा आधार कार्ड नाही, तुझं नाही, असं काहीतरी सांगून तिला तिथून पळवून लावलं. सभापती महोदय, पुढे आणखी नाही, प्रसूती वेदना सुरू झाल्यावर त्याच गावात काम करणारी मंजुळा रडे म्हणून आशा सेविका आहे, यांनी तिच्या घरच्यांनी तिला कळवलं. तिने PHCच्या सिस्टरला फोन केला, त्यांनी गाडी पाठवली नाही. सभापती महोदय, मग आशाताईंनी सिस्टरशी खोटं बोलली हे तिने कबूल केलंय की आम्ही पेशंटला शहापूरला पाठवलंय आणि रुग्णांच्या कुटुंबाशी कुठला संपर्क केला नाही. सभापती महोदय, रुग्णवाहिका जागेवर उभी होती, कुठेही गेली नव्हती. आशाताई CHO यांच्या समन्वय नव्हता आणि या समन्वय अभावामुळे रुग्णवाहिकेच्या चालकाला मेसेजच गेला नाही. गाडी तिथेच उभी होती आणि त्या बाईला तिची घरी डिलिव्हरी झाली आणि त्याचं बाळ गेलं. सभापती महोदय, या घटनेच्या वेळेला कोण होतं? डॉक्टर हितेशा पाटील BAMS या कर्तव्यावर होत्या. दाभाड PHCला डॉक्टर ढाकणे, जे मूळचे अंजूर दिवेगाव. प्रश्न विचारा. 5 मिनिट. ऐका साहेब, डेव्हलप नाही करत, ते फॅक्ट आहे. 5 मिनिट झाले. प्रश्न सभापती महोदय ड्युटी करतात, पण ज्या वेळेला ही घटना झाली, सभापती ऐका तर, ही घटना ज्या वेळेला झाली त्यावेळेला डॉक्टर ढाकणे नव्हते, हितेशा होती. पेपरमध्ये फेरफार केला गेला. 15 वर्ष भिवंडीला CHO नाही, हा एक विषय आहे. नाही, पुढचं तर ऐका. माहिती मिळालेली आहे सभागृहाला. प्रश्न विचारा. आपल्याला काय? सभापती महोदय, ही घटना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात झाली आहे आणि आता 8 दिवसात त्या बाईच्या नवऱ्याला जिल्हा रुग्णालयाच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं. तालुका आणि जिल्ह्याचे अधिकारी त्याच्या घरी गेले आणि त्या ठिकाणी PHC आणि आशाताई बद्दल त्या ठिकाणी लिहून घेतलं. सभापती महोदय, इतके दिवस झोपले होते. ज्या वेळेला प्रश्न लागला त्यावेळेला यंत्रणा त्यांच्या घरी पोहोचते, त्या गरिबांवरती दबाव आणायचं काम करते.
काय कारवाई अपेक्षित आहे ते सभापती सांगा, महोदय विचारा. बोलू द्या मला. उत्तर देतील ना. या बाईची ही पहिली वेळ नाही. याच्या आधी सुद्धा सोनोग्राफी आणि अँब्युलन्स न मिळाल्यामुळे तिने ऑलरेडी आपला एक बाळ दगावलाय सभापती महोदय. आणि म्हणून माझे प्रश्न आहेत. प्रश्न पहिला की आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिका त्या ठिकाणी उपस्थित हजर असताना कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे वेळेवरती न मिळाल्याने बालकाचा घरात खून झालाय आणि तो प्रशासकीय खून आहे. मृत्यूनंतर कागदोपत्री सोपस्कार करण्यासाठी मातृत्व कार्डवर एकाच दिवशी खोट्या नोंदी करणाऱ्या, रुग्णवाहिकेबद्दल वरिष्ठांशी खोटं बोलणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर BNS तरतुदीद्वारे एका मुलाचा जीव गेलाय. सदोष मनुष्यवधाचा तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात का? त्यांना जेलमध्ये पाठवणार आहात का? ही गरीब लोक आहेत, यांना आर्थिक सहाय्य व्हायला पाहिजे, ते शासनाकडनं होणार आहे का? माझा दुसरा प्रश्न आहे. आधी एका PHC मध्ये एका डॉक्टरवर डिलिव्हरी व्हायच्या, इकडे 3 वैद्यकीय अधिकारी, 7 CHO, आणि असं असताना सुद्धा BP न चेक करणं, फेटल डॉपलर मशीन असून एकदाही बाळाचे ठोके PV चेक न करणं, घटना घडली तेव्हा एक डॉक्टर कागदोपत्री दुसऱ्याच डॉक्टरचं नाव दाखवतायत. वारंवार आपल्याला या बोगस कारभारावर संपूर्ण यंत्रणेवर, फक्त आशा नाही सभापती महोदय, याच्यामध्ये DHO, याच्यामध्ये CHO, याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर, यांच्यावर काय ठोस कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करणार. सभापती महोदय, मला आरोग्य मंत्र्यांना सांगायचंय, आम्ही रडतो PHC ला तुम्ही त्या ठिकाणी CHO वाढवा, मेडिकल ऑफिसर वाढवा, इथं जम्बो आहेत सगळे, आणि असं असताना सुद्धा बालकांचे जीव जात आहेत. तुम्ही मला बोलू नाही देत, नाही तर मी आणखी पुढची यादी सांगितली असती. मला हेच सांगायचंय सभापती महोदय, या सगळ्यांना अक्कलकोवा धडगावला पाठवून द्या मुश्रीफ साहेबांच्या इथे, त्यांना कळेल काम काय असतं ते. धन्यवाद सभापती महोदय. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य चित्राताई वाघ यांनी जो प्रश्न दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या सन्मान्य सदस्य मंत्री महोदय, ते विशेष बैठक होती, ही रेग्युलर बैठक आहे. या लोकांचा 97 फक्त 5 मिनिटात. बसा. तुमचा अधिकार आहे, जे काय आहे ते तुम्ही कोणत्या सूचना दिल्या. अतिशय महत्त्वाचा संवेदनशील विषय आहे. त्या ठिकाणचा आपल्याला बालकाचा बोलता येणार मृत्यू नाही. मंत्री महोदय झालाय, बोला. आरोग्य व्यवस्थेवर बोलतायत आणि मी नाही तुम्ही प्रत्येक वेळेला सभापती महोदय अशा प्रकारे काम माईक कोणाचाही चालू राहणार. अन्याय झाल्याच्या नंतर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सगळेच सभासद सदस्य त्याच्यासाठी प्रश्न उपस्थित करत असतात, परंतु त्या अनुषंगाने प्रश्नाचं उत्तर येण्याच्या अगोदरच बरेच हात उभा असतात, कारण असंही ठीक नाही. त्यामुळे मंत्री महोदय, मला वाटतं आपण त्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर द्या. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य चित्राताई वाघ यांनी जो काय प्रश्न दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या मैदे बीजपाडा या आदिवासी पाड्यातल्या महिला सविता विनोद रावते यांच्या संदर्भातला जो प्रश्न विचारलाय, त्या प्रश्नामध्ये ज्या पद्धतीनं एकूणच त्या आशा स्वयंसेविकेला निलंबित केलंय, परंतु सन्मान्य चित्राताई वाघ यांनी या ठिकाणी जे काही मुद्दे मांडलेत ते मुद्दे सुद्धा गंभीर आहेत. सन्मान्य सदस्यांचे एकूण गंभीर अशा पद्धतीचे जे काही आक्षेप आहेत, आपसात बोलू नका. ते आक्षेप लक्षात घेऊन आपण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक 15 दिवसांमध्ये चौकशी समिती नेमू आणि त्या चौकशीमध्ये जे जे दोषी असतील त्या सगळ्या लोकांवर कारवाई करू. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, तुम्ही समिती नेमणार ना अहवाल येणार, या ठिकाणी आपली पद्धत आहे. या सभागृहाचे सदस्य जेव्हा सांगतात तेव्हा ते आपण खरं मानतो आणि त्याच्यासाठीच आपण त्या ठिकाणी प्रश्न मांडतो आणि त्याचं उत्तर घेतो. तुम्ही एका अशा स्वयंसेविकेला त्या ठिकाणी तिला निलंबित करणार, तिच्यावर कारवाई करणार, मग तुमची वरिष्ठ अधिकाऱ्यांची यंत्रणा आहे ती काय करते? जो चित्राताईंचा मूळ प्रश्न आहे की तुमच्यात समन्वयच नाहीये, मग ही समन्वय करायची जबाबदारी कोणाची आहे? ती गेली नाही, फोन केला नाही, ॲम्ब्युलन्स आली नाही. आपण जर त्या ठिकाणी यंत्रणा शासनाची एवढी मोठी आहे तर या विषयाला जबाबदार असणाऱ्या जिल्ह्याचा आरोग्य अधिकारी असेल, त्या विभागाचे प्रमुख जे अधिकारी असतील त्यांना तुम्ही निलंबित केलं पाहिजे. ते निलंबित करावं
अशा प्रकारची या ठिकाणी माझी मागणी आहे. चौकशी समिती अशा किती झाल्या, चौकशी समितीचे अहवाल आले, काय ऍक्शन होतात हे सभागृहातल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाईचे आदेश या ठिकाणी आत्ताच्या आत्ता द्या, तर त्या ठिकाणी मेसेज जाईल की अशा प्रकारचा निष्काळजीपणा नको, आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागेल, समन्वय ठेवावा लागेल. तर आपण त्या ठिकाणी आता तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आहे, ती आपण करणार का? सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य प्रवीण भाऊ दरेकर यांनी जो काही मुद्दा मांडला, खरं तर आता ज्या पद्धतीनं सन्मान्य सदस्य चित्राताई वाघ यांनी या ठिकाणी जे मुद्दे उपस्थित केले त्याची चौकशी करणं अपेक्षित आहे. आपला मुद्दा रास्त आहे की बाबा बऱ्याच वेळा असं होतंय की बाबा चौकशी समिती झाली आणि प्रत्यक्ष कारवाई का झाली, असं अजिबात होणार नाही. मी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 15 दिवसाच्या आत जे लोक आहेत, मग तो DHO असेल आणि कोण त्याच्या वरिष्ठ असेल, जो कोण असेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल. विलंदाई या अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत आणि त्याच्यामध्ये आमदार ज्याला सांगतात त्यावेळेला नक्की सत्य आहे हे गृहीत धरूनच आपण पुढे चालतो. माझा मुद्दा असा आहे याच्यामध्ये की माहेरघर म्हणून योजना आपण इथे केलेली आहे की ज्याच्यामध्ये त्या गरोदर महिला त्यांना आधीच त्यांची जी ड्यू डेट आहे त्याच्या आधीच 5 दिवस राहायची व्यवस्था केली जाते, पैसे त्यांना देण्याची सोय आहे. तर मूळ मुद्दा हाच आहे माझा प्रश्न की मग त्याची अंमलबजावणी